राम राम मंडळी, सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. सध्या सोशल मीडियावर एक बातमी खूपच पसरलेली आहे, ती म्हणजे नाशिकच्या एका बोंधूबाबाची, अशोक खरातची. ह्या बोंधूबाबाचे भरपूर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे. त्यामध्ये तो परस्त्रियांबरोबर नको ते कृत्य करतो हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दाखवलं गेलेलं आहे. पण आता या व्हिडिओवर अभिनेत्री ममता कुलकर्णी टिप्पणी करत आहे की त्या महिला त्याच्याकडे त्याच्या बेडरूममध्ये गेल्यास कशासाठी. चला तर या व्हिडिओची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता या प्रकरणाला आपण सविस्तर जाणून घेऊया. नाशिकमध्ये राहणारा एक बोंधूबाबा, त्याचं नाव अशोक खरात, तो आपल्याकडे येणाऱ्या परस्त्रियांबरोबर नको ती कृत्य करतो, त्यांची शारीरिक मानसिक छळसुद्धा करतो, अशा प्रकारचे आरोप त्याच्यावर लागलेले आहेत. जशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं आहे की बोंधूबाबाकडे जाणाऱ्या स्त्रिया, बोंधूबाबा जेव्हा त्यांच्या शारीरिक छळ करतो तेव्हा त्या त्यांचा कोणत्याही प्रकारे विरोध करत नाहीत की त्याचबरोबर त्याच्या आहे त्या म्हणण्यावर त्याचा साथ देतात आणि तो बोंधूबाबा म्हणेल तशाच प्रकारे त्या वागतात सुद्धा आणि तशाच प्रकारे त्या बायका कृत्यसुद्धा करतात, असे हा व्हिडिओमध्ये दिसून आलेले आहेत. आता त्यावर अभिनेत्री ममता कुलकर्णी ह्यांनी म्हटलं आहे की आपण अगर आपल्या घरगुती समस्यांचा उपाय शोधण्यासाठी एखाद्या बाबाकडे जातो, आपण आपल्या पत्रिकांबद्दल विचारतो, लग्न जुळवण्यासाठी विचारतो, काही ग्रहमान कुंडलीमध्ये चेक करायला जातो, एखाद्या समस्यावर चर्चा करायची असेल तर आपण त्याच्या बेडरूममध्ये जायचंच कशासाठी. अगर तुम्हाला त्या व्यक्तीवर संशय येत होता तर तिथेच आवाज उठवला पाहिजे होता. अगर त्यावेळेला एखाद्याच जरी स्त्रीने त्याच्या कानाखाली लावलं असतं तर त्याच्यामुळे पुढच्या 50 बायकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं नसतं, असं अभिनेत्री ममता कुलकर्णीचं म्हणणं आहे. पण अभिनेत्रीच्या अशा टिप्पणीवर काही लोकसुद्धा सहमत आहेत, पण काही लोक त्याचा विरोधसुद्धा करत आहेत. पण जेव्हा पोलिसांनी चौकशी करण्यात आली तर तेव्हा त्यांना या चौकशीमध्ये नजरेत आलं की अशोक खरात त्या बायकांना शरबत पिण्यासाठी देत होता, तर त्या शरबतमध्ये गुंगीचं औषध असायचं. त्यामुळे त्या महिला कोणत्याही प्रकारे त्याचा विरोध करू शकत नव्हत्या. आता नक्की खरं काय आहे तर ते पोलीस शोधून काढतीलच. पण ह्या घटनेवर तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्या प्रतिक्रिया स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. पण आमचं एवढंच सांगणं आहे की कुणाचं कोणीही भविष्य सांगू शकत नाही. अगर कुणाला भविष्य कळालं असतं तर त्याने तिचा स्वतःचंच तरी भविष्य सुधरवलं असतं. दुसऱ्याच्या भविष्य कशाला कोणी सुधरवायला जाईल. म्हणून अशा गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या कर्तव्यावर, आपल्या मेहनतीवर माणसाने विश्वास ठेवायला हवा. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.